Yeah.
सुख झाले हो साजनी, 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 पाहता लोकनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख पाहता लोकनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सोहा विठ्ठल वरमा, सोहा माधव वरमा, सोहा विठ्ठल वरमा, सोहा माधव वरमा, विठ्ठल वरमा, सोहा माधव वरमा, सोहा माधव वरमा, सोहा माधव वरमा, सोहा विठ्ठल वरमा, सोहा माधव वरमा, सोहा माधव वरमा, सोहा माधव वरमा, सत्पुरुषाची गोडी भजन विठ्ठली आवडी, भजन विठ्ठली आवडी, भजन विठ्ठली आवडी, सत्पुरुषाची गोडी भजन विठ्ठली आवडी, भजन विठ्ठली आवडी, भजन विठ्ठली आवडी, सोहा विठ्ठल वरमा, सोहा माधव वरमा, सोहा विठ्ठल वरमा, सोहा माधव वरमा, विठ्ठल वरमा, सोहा माधव वरमा, सोहा माधव वरमा, सोहा माधव वरमा, सोहा विठ्ठल वरमा, सोहा माधव वरमा, सोहा माधव वरमा, सोहा माधव वरमा, वसुमाचे आगर बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर, 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 सोहा विठ्ठल वरमा, सोहा माधव वरमा, सोहा विठ्ठल वरमा, सोहा माधव वरमा, सोहा विठ्ठल वरमा, सोहा माधव वरमा, सोहा माधव वरमा, सोहा माधव वरमा, सोहा विठ्ठल वरमा, सोहा माधव वरमा, सोहा माधव वरमा, सोहा माधव वरमा, जय जय राम कृष्ण, 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 हरि जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम, जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम, जय जय राम, जय जय राम, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, 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 आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल
तुम
समान। कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी। तुम छेर वित्त धन ते मज मृत्यु के समान। मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस। तुम छेर वित्त धन ते मज मृत्यु के समान। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मौली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंग करो, पांडुरंग करो, मन मन पांडुरंग मन माना। पांडुरंग करो, पांडुरंग करो, मन मन पांडुरंग मन माना। सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी। तुमचे एरवित धन ते मज मृत्यु के समान। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधरो पावन झालो चराचरी। आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी। तुमचे एरवित धन ते मज मृत्यु के समान। सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वच विश्वमाऊली श्री संत ज्ञानोबाराया सेवाभावी संस्था आणि संस्थेचे सर्वच पदाधिकारी सर्वांच्या विद्यमानानं CBD नवी मुंबई बेलापूर या सुनील गावस्कर मैदानावरती
संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 20वा आहे. म्हणजे पहिले धन्यवाद तुम्हाला दिले पाहिजे की 20 वर्षांपासून आजपर्यंत कुठलंही मंदिर नसताना ही परंपरा तुम्ही चालू ठेवली. पहिले धन्यवाद तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं की कोणतंही मंदिर जरी नसलं तरी आत्मा हे फार मोठं मंदिर आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आत्म्यामध्ये जिवंत असणारा भगवान पांडुरंग परमात्मा याचं जिवंत उदाहरण तुम्ही या ठिकाणी 20 वर्षांपासून ठेवले. कोणतं मंदिर असो अथवा नसो पण तुमच्या अंतःकरणामध्ये असणारी ही निष्ठा, छत्रपती शिवरायांचा हा ठेवलेला पुतळा आणि त्याला स्मरून चालू असलेले हे तुमचं कार्य गेली 20 वर्षांपासून संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. 20व्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करत असताना, 20व्या वर्षाचा शेवट करत असताना अगदी इतक्या सुंदर पद्धतीनं जिथं वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत महिलांनी कीर्तनच करू नये अशी अवस्था आहे आणि अशाही अवस्थेमध्ये तुम्ही आज गायक महिला, वादक महिला, कीर्तनकार महिला आणि सगळ्या टाळकरी सुद्धा आणि ऐकायला संख्या सुद्धा जास्त, घाबरायची काही कारण नाही. कीर्तन आपल्याच पार्टीचं आहे. मला वाटतं तुमच्या महिला कीर्तनकारांचा इतकं सुंदर नियोजन आणि याचा संकल्प माझ्याकडून मोडला असावा. त्याला मी काल सांगितलं, म्हटलं असे असे वादक तिथं पकवाज वाजवायला. तो म्हणला असू दे, मला काही घेणं नाही, मला वाजवायचं. तो घरून येतानाच पकवाज बरोबर घेऊन आलाय. कारण काय होतं, जेव्हा पोरं लहान असतात ना तेव्हा पोरांना ह्या जागा दाखवायच्या असतात. त्या जागा जर आपण दाखवल्या नाही तर आपलीच पोरं आपल्यापासून पाठीमागे राहतात आणि ही पोरं पुढे यावी याच्यासाठी हा तास. नाहीतर तुमची सत्तेची मर्यादा ओलांडणं हे आमच्याशी काही घेणं देणं नाहीये किंवा सत्याची मर्यादा ओलांडली असंही काही नाही. कारण जरी महिला सप्ताह असला तर आमचा कलाकार बाल आहे. कसं आहे, सर्वांच्या विद्यमानानं भगवान ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानं संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताहाची आजची 4थ्या दिवसांची कीर्तनरूपी सेवा आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल फक्त 1 तास. उरलेल्या 1 तासामध्ये सर्वांगाचे कान करा आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐका. जर कीर्तन लक्षपूर्वक ऐकलं तर कीर्तन इथून जाईल आणि नाही लक्षपूर्वक ऐकलं तर कीर्तन सर्वांगाचे कान फक्त 1 तास. नाथबाबांना सांगितलं भाग्यदशा कैशी आणि आपल्याला आज अवस्था अशीच आहे कारण आपल्याकडे उरला किती 1 तास. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया उपदेश करतायत. का जगद्गुरु तुकोबारायांना अभंगाच्या माध्यमातून केलेला उपदेश हा तुम्हाला सामान्य जीवाला नसून आजच्या अभंगातनं केलेला उपदेश हा छत्रपतींसारख्या राजाला केलेला उपदेश आहे. सहज प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, ताई छत्रपती शिवाजी महाराज राजे होते, तुकोबाराया महात्मा आहे, मग महात्म्यानं राजाला उपदेश कसं शक्य आहे? स्वाभाविक आहे, प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण काय सांगून जाते ऐका. जगाच्या पाठीवर तुकोबारायानं वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर पर्यंत तुकोबारायाचा नावलौकिक झाला. ऐका, तुकोबारायाचा नावलौकिक महाराष्ट्राच्या बाहेर पर्यंत व्हावं, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्राच्या बाहेर पर्यंत व्हावं आणि सगळी वार्ता ब्राह्मण वर्गाच्या कानावरती जावी, सहन होणार नव्हतं. का सगळ्याच्या सगळा ब्राह्मण वर्ग तुकोबारायांकडे आला आणि तुकोबारायांना विरोध दर्शवला. तुकोबाराया वेदाचा तो अर्थ माशीच ठावा इतरांनी व्हावा,
भार माथा, कीर्तन करणं आमचं कार्य आहे, कीर्तन करणं तुमचा अधिकार नाहीये, हे कार्य थांबवा. ऐकलं नाही तुकोबाराया. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार चालूच ठेवला. महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर पर्यंत ख्याती गेली. जगभरात तुकोबारायाचा नवलौकिक झाला आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका दारापर्यंत पोहोचली. पुन्हा एकदा तुकोबारायाची ख्याती छत्रपतींसारख्या राजाच्या कानावर गेली. ऐका, छत्रपतींसारख्या राजानं विचार करावा, जर तुकोबारायासारखा महात्मा माझ्या नगरीमध्ये राहत असेल बाबा, तर महात्म्याचं दर्शन घ्यावं हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे. मग मनामध्ये ज्या प्रसंगाला विचार आला, त्याच प्रसंगाला छत्रपतींसारख्या राजानं तुकोबारायाच्या कीर्तनात जाऊन बसावं. छत्रपतींनी तुकोबारायांचं शिष्यत्व स्वीकारावं. सामान्य गोष्ट आहे का? सगळा तुकोबारायाचा मोठेपणा पुन्हा ब्राह्मण वर्गाच्या कानावर गेला. एक दिवस विरोध करणारा सगळाच्या सगळा ब्राह्मण वर्ग तुकोबारायांना शरण आला आणि मुख्य असणारे रामेश्वर भट्ट, या रामेश्वर भट्टानं तुकोबारायाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि त्या रामेश्वर भट्टांच्या मुखातनं काही वाक्य बाहेर पडले. तुकिता तुलनेची ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. तुकोबारायाचं वर्णन एक दिवस विरोध करणाऱ्या रामेश्वर भट्टानं करावं. याच्यातनं आपण फक्त एकच शिकायचं, काय? जीवन जगत असताना जीवन अशाच पद्धतीनं जगायचं. कितीही संघर्ष असू द्या, कितीही विरोधक असू द्या, पण अशा पद्धतीनं जीवन जगायचं ना, एक ना एक दिवस आपलं वर्णन आपल्या वैर्यानंच केलं पाहिजे. अशा पद्धतीचं जीवन जगायचं. सामान्य जीवन नव्हतं तुकोबारायाचं, आणि तुकोबारायाचं जीवन सामान्य नव्हतंच आहे, संघर्ष होताच आहे. पण छत्रपती शिवरायांचं जीवन काही सामान्य होतं का? खरं सांगू का, साधं एका गावाचा कारभार पाहायचं म्हटलं ना, कितीतरी विरोधक असतात. माझं बोलणं कळतं ना? एका गावाचा कारभार पाहायचा म्हटलं तर कितीतरी विरोधक असतात. तालुक्याचा कारभार पाहायचा, कितीतरी विरोधक असतात. छत्रपतींनी जगावर राज्य केलं, छत्रपतींना विरोधक नसावेत? आपण इतिहास शिकलो का नाही? छत्रपतींनी एवढे बलाढ्य शत्रू कुणालाच नाही बाबा, कुल्हानच नाही. एवढे बलाढ्य शत्रू छत्रपतींना. औरंगजेबासारखा शत्रू आहे, शाहिस्तेखानासारखा. बघा ना, शाहिस्तेखानाची 4 बोटं उडवली, मावळे माघारी फिरले. माघारी मावळे फिरले. अंगणामध्ये एक छोटीशी मुलगी खेळत होती.
मावळ्यांनी पाहिलं लेकरू लहान आहे, पोरगी जर पटकन घोड्याच्या पायाखाली आली तर अघटित घडल्याशिवाय राहणार नाही. पटकन घोडं आवरलं, उडी घेतली, पोरगी उचलली, घोड्यावर टाकली, मावळे निघून गेले. पोरगी घोड्यावर टाकली, मावळे निघून गेल्याच्या नंतर जी पोरगी खेळत होती ना, ही पोरगी त्या शाहिस्ते खानाच्या बहिणीची मुलगी होती. त्या बहिणीच्या काही मिनिटांना लक्षात आलं माझा पोरगी खेळत होती, आता खेळत होती, आता माझी पोरगी नाही, माझी पोरगी गेली कुठं. विचार मनाला स्पर्श करून गेला. पोरगी खेळत होती, मावळे इथूनच गेले. मग घरी जात असताना मावळ्यांनी माझी पोरगी नेली. त्या शाहिस्ते खानाची बहीण आरडाओरडा करत त्या शाहिस्ते खानाकडे गेली. भैया भैया भैया, झालं काय, झालं काय नाही म्हटली. काही मिनिटापूर्वी तुझी 4 बोट उडवली आणि माघारी फिरत असताना माझ्या छोट्याशा मुलीला घेऊन गेला. कोण? शिवबा. वास्तविक पाहता काही मिनिटापूर्वी आपली 4 बोट उडवली आणि माघारी फिरत असताना आपल्या छोट्याशा भाचीला घेऊन गेला. शब्द कानावर पडले. राग यायला पाहिजे का नाही? शाहिस्ते खानाला राग नाही आला मावशी. शाहिस्ते खान आणखी हसायला लागला. त्या बहिणीला राग आला. बहीण म्हटली, दादा काही मिनिटापूर्वी तुझी 4 बोट उडवलीत, माघारी फिरलाय आणि माघारी जात असताना त्या मावळ्यांनो माझी छोटीशी मुलगी नेली, ही मी तुला सांगायला आले आणि तू खुशाल खिदी खिदी हसायला लागला. ऐका, शाहिस्ते खान हसत होता खरंय, पण त्या शाहिस्ते खानानं दिलेलं उत्तर इतकं सुंदर होतं. त्या शाहिस्ते खानानं सांगितलं, बहीणजी ऐक, तुझ्या मुलीला नेलंय ना, नेऊ दे, तू चिंता करू नको. का? तुझ्या मुलीला छत्रपती शिवाजी राजांनी नेलंय आणि छत्रपती शिवाजी राजे म्हणजे अशी व्यक्ती आहे, ओ शिवबा ऐसी चीज है, ओ शिवबा किसी के उंगली काट सकता है, ओ शिवबा किसी के गर्दन मार सकता है, लेकिन ओ शिवबा किसी लड़की को हाथ नहीं काट सकता. हे वैर्यानं केलेलं वर्णन आहे. तुझ्या मुलीला नेलंय ना, नेऊ दे, तू चिंता करू नको. खरं सांगू का, तुझ्या मुलीला नेलंय, पण तुझ्या मुलीच्या अंगाला स्पर्श सुद्धा करणार नाही. पण जेव्हा तुझी मुलगी परत करेल ना, तेव्हा छत्रपती शिवाजी राजे तुझ्या मुलीची खणा नारळानं ओटी भरल्याशिवाय राहणार नाही. हे उद्गार कोणाचे होते? शाहिस्ते खान कोण होता? याच्यातून शिकायचंय काय? जीवन जगत असताना अशा पद्धतीनं माणसानं जीवन जगायचं की आपलं वर्णन आपल्या वैर्यानं केलं पाहिजे आणि त्या छत्रपतींच्या मनामध्ये विचार यावा, जगद्गुरु तुकोबारायासारखा महात्मा जर माझ्या नगरीमध्ये राहत असेल, महात्म्याचं दर्शन घ्यावं हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे. मनात विचार आला, बाबा जर मी राजा आहे, मला महात्म्याचं दर्शन घ्यायचंय, तर महात्म्याच्या दर्शनाला जात असताना माझ्यासारख्या राजानं रिकाम्या हातानं जावं हे राजेशाहीला शोभणार नाहीच आहे. मग काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे म्हटल्याबरोबर छत्रपतींनी मावळ्यांना सांगितलं, हाताखाली काही कारकून होते त्यांना सांगितलं, नजराणा पॅक करा आणि जगद्गुरु तुकोबारायांना घेऊन जा. दर्शनाला जाण्याच्या पूर्वी छत्रपतींनी तुकोबारायांना नजराणा पाठवला. तुम्ही माझं कीर्तन ऐकताय ना लक्षपूर्वक? ऐका. तुकोबारायापर्यंत नजराणा पोहोचला. तुकोबारायानं हा नजराणा पाहिला. विचारलं, कुणी दिला? काय आहे नाही विचारलं. कुणी? महाराज आम्ही छत्रपतींचे मावळे आहेत. छत्रपतींनी तुमच्यासाठी पाठवलेली ही भेट वस्तू आहे. आपल्या सगळ्यांची दिवाळी आठवते. दिवाळी आपली, दसरा, सगळे मंडळी कामगार आहे ना, कोण कुठेतरी जॉबला आहे, कोण कुठेतरी जॉबला. प्रत्येक स्त्री असेल किंवा पुरुष असेल, प्रत्येक जण आज
सकाळी घरातली कामं आवरून 7 वाजता जॉबवर जातोय, संध्याकाळी 7 वाजता घरी येतोय. तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुमची वेळ मुळातच घड्याळावर चालू होत नाही. आमचे कीर्तनकार सगळे असं म्हणतात की मुंबईकरांची वेळ ही लोकलवर चालू होते. काय सांगायचंय मला, कामाला जातो आपण, जॉबला जातो ना आपण, जिथं दिवाळी आली, दसरा आला, आपल्याला बोनस म्हणून काहीतरी गिफ्ट दिलं जातं. आठवतंय ना? गिफ्टचं पॅकिंग आणि ते बॉक्स किती असतं ताई? किती असतं? मी म्हणते जास्तीत जास्त 5 किलोचं, अर्धा किलोचं, म्हणजे तुम्हाला मान्य आहे माझं बोललं. जास्तीत जास्त अर्धा किलोचं असतं. पती परमेश्वर कामावर घरी आले, चप्पल काढली, बॉक्स ठेवला खुर्चीवर आणि फक्त वॉशरूमला गेले. बाहेर येईपर्यंत मला खरं सांगा, त्या बॉक्सचा कागद कुठं असतो, ते बॉक्स कुठं असतो? एवढी घाई असते बाबा. पतिदेव सकाळपासून आतापर्यंत दमून आले, त्यांना चहा करावं, त्यांना पाणी द्यावं, यातलं काही सुधरत नाही. पहिलं बॉक्स मध्ये काय असेल हे पाहिलं पाहिजे, एवढी उत्कंठा असते. ते बिचारे हातपाय तोंड धुवून फ्रेश होऊन बाहेर येतात, नाही येतात, कागद डस्टबिन मध्ये आणि बॉक्स कुठं तरी गायबच झालेला असतो. किती उत्कंठा बाबा. तुकोबारायासारख्या महात्म्याला, छत्रपतींसारख्या राजानं नजराणा पाठवलाय. तुकोबाराया जागचे हल्ले नाही आणि याच ठिकाणी तुकोबारायाचं वैराग्य सिद्ध होत. ऐका, जागचे हल्ले नाही. शिपायांना, त्या कारकुनांना विनंती केली, म्हटले बाबा मान्य मला, छत्रपती राजे आहेत, मला नजराणा पाठवलाय, पण वास्तविक पाहता जो नजराणा मला पाठवलाय ना, या नजराण्याची मला काही आवश्यकता नाहीये. दिवट्या छत्री घोडे, दिवट्या छत्री घोडे, दिवट्या छत्री घोडे, दिवट्या छत्री घोडे, तो बऱ्याच न पडे, हे तो बऱ्याच न पडे, हे तो विनंती केली, बाबा दिवट्या छत्री घोडे, हे तो बऱ्यात न पडे. का? तुकोबारायानं सांगितलं, आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे टाळ, मृदंग, वीणा आणि पेटी. दिवट्या छत्री घोडे हे आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव नाहीये. जर तुमचं वैभव आम्ही घ्यावं, आमचं वैभव कोणी घ्यावं? आत्ता आत्ता जर तुमचं वैभव आम्ही सांभाळायला सुरुवात केली, तर आमचा वारकरी संप्रदाय जागेवर राहणार. मग हे तो बऱ्यातन, याची आवश्यकता नाहीये आम्हाला. दिवट्या छत्री घोडे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. छत्रपतींना विनंती केली, राजे जर तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही या समाजाचं पालन पोषण करता, तुम्ही या समाजाच्या सगळ्या आवश्यक गरजा पुरवता, आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तुकोबारायासारखा महात्मा सुखी व्हावा, तर माझी एकच विनंती आहे राजे तुम्हाला, आम्ही याच्यानं सुखी होत नाही. मग जर आम्हाला सुखी करायचं असेल तर एक करावं लागेल,
अभंगाचं आम्ही तेरे राजे, जर वाटतच असेल महात्मा सुखी व्हावा तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. याच्याही पुढे जाऊन सांगू राजे, मान्य आहे तुम्ही जगाचे मालक आहात, मान्य आहे या समाजाचं तुम्ही पालन पोषण करता, पण आम्ही त्याला सुखी होतो म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. अन्यथा अन्यथा तुमचे एरवित धन ते मज मृत्यू के समान. काय सांगितलं? याच्याही पुढे जाऊन सांगतो म्हटले ऐका, महात्मा सुखी व्हावा असं जर वाटत असेल राजे तर एक करावं लागेल, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. काही करा, गळ्यामध्ये पवित्र असणारी तुळशीची माळ धारण करा आणि एकादशी सारखं महान व्रत आचरणात आणा. याच्यानं महात्मा सुखी होतो, अन्यथा तुमचे एरवित धन ते मज मृत्यू के समान. याच्याही पुढे जाऊन सांगितलं राजे, एक गोष्ट सांगू का, मान्य आहे हा समाज तुम्हाला स्वतःचा बाप म्हणतो, हा समाज तुम्हाला स्वतःचा बाप म्हणतो, पण माझी अशी विनंती आहे, हे तुकोबारायाचं वाक्य आहे राजे, आमचा बाप भगवान पांडुरंग परमात्मा आहे. तुम्हाला वाटत असेल ना महात्मा सुखी व्हावा तर तुम्ही स्वतःला आमच्या बापाचा म्हणजे भगवान पांडुरंग परमात्म्याचा दास म्हणून घ्या, त्याच्यानं आम्ही सुखी होतो. अन्यथा तुमचे एरवित धन ते मज मृत्यू के समान. अभंगाचा सरळ सरळ अर्थ हा झालाय म्हणजे कीर्तन. हा म्हणजे तुम्ही जागे बुवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
असला तरी अभंगाचे 4 चरणांचा सरळ सरळ अर्थ मांडला जातो आणि तो अभंग कीर्तनकाराने 4 चरणाचा सरळ अर्थ मांडावा. जर नाही मांडलं तर मग कीर्तन सुटत, कारण कीर्तन कधी संपत नाही. ते संपवायचं हे आपल्या हातात नाही आणि सुटत नाही असंही म्हणता येत नाही. तो अभंग सोडवावा लागतो आणि अभंग सोडवायचं म्हटलं तर इतकंही सोपं नाही, इतकंही सोपं. त्याच्यामुळे सरळ सरळ शब्द का वापरलाय, त्याच्यासाठीच वापरलाय. तुकोबारायानं छत्रपतींसारख्या राजाला विनंती केली, छत्रपतींसारख्या राजाला उपदेश केला. जो उपदेश छत्रपतींसारख्या राजाला तुकोबारायानं केला ना, तोच उपदेश सर्वसामान्य माणसानं आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा. का आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा, याच्यासाठी तुकोबारायानं सांगितलं, बाबा जीवन जगत असताना अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गरजा आहेत. कोणत्या? बरं, अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गरजा जरी असल्या तरी या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे, तिचं नाव आहे पैसा. पैसा हा कमवायचा कसा हे प्रत्येकाला माहिती आहे, पैसा मिळवायचा कसा हे प्रत्येकाला माहिती आहे. पण मिळवलेला पैसा, कमवलेला पैसा कोणत्या मार्गाने खर्च करायचा हे सामान्य जीवाला कळत नाही. आणि आज तागायतपर्यंत जर माणसाला पैसा कुठं खर्च करायचा हे कळलं असतं तर पाऊले चालती बियर बाराची वाट, ह्या वाटा कधीच बंद झाल्या. ह्याच्यासाठी महात्म्यानं उपदेश केला, बाबा काय करा, मिळवलेल्या पैशाचा योग्य असा विनियोग करून ठेवा. धन उत्तम व्यवहार आपल्या सांसारिक माणसांसाठी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच खरे. मी याच्याही पुढे जाऊन सांगू का? महाराज काय सांगतात, जोडोनिया धन न घाली माती, ब्रह्म वृंदे पूजन यती, सत्य आचरण दया निधी करी सांगाती चुकू नको. काय सांगतात महाराज, मिळवलेल्या धनाचा योग्य असा विनियोग करा. नाही विनियोग करता आला, चांगल्या मार्गावर खर्च करा. नाही चांगल्या मार्गावर जर खर्च करता आला ना, तर महिला मंडळ दारामध्ये एखादा साधू महात्मा आला, साधू पुरुष दारामध्ये आला, त्याची पूजा अर्चा करा आणि त्याच्या चरणावरती दानधर्म म्हणून थोडीशी दक्षिणा अर्पण करा. पण थोडस जागरूकतेनं. हा, त्यांना कळलं मला काय म्हणायचं हे, त्यांनी मला आधीच इशारा केला. एवढे तीक्ष्ण माणसं ऐकायला असल्यावर कीर्तनकाराला काय लागतं बाबा. काही काही गावात माणसांकडे बघून कीर्तन अशी करावी लागतात. ते पायाजवळ बाबा बसले होते, मावशी एवढं पोटतिडकीनं सांगितलं, कुणी ऐकतच नव्हतं. 80 वर्षाच्या वरती असतील ते बाबा, पण असं टोक लावून माझ्याकडे बघत होतं का नाही. आता मला कसं वाटलं, बाबा एवढं टक लावून बघतात म्हणजे माझं कीर्तन. आता तुम्ही कसं बघता बाबा, परफेक्ट. म्हणजे असं काही मला ते ऐकतायत, ते माना हलवतात ते वेळोवेळी. मला काय सांगायचंय, मला ते बाबा इतकं लक्षपूर्वक माझ्याकडे बघत होते. मला असं वाटलं लक्षपूर्वक ऐकतात. मी सगळंच्या सगळं 2 तासाचं कीर्तन ते एक त्या बाबाकडे बघून केलं. कीर्तन संपलं. बाबा गावकऱ्यांना म्हटलं, काय समाज एवढं पोटतिडकीनं कीर्तन सांगत होते. म्हटलं मी कुणीच मला दाद दिली नाही. ते पायाजवळ बसलेले बाबा म्हटलं लक्षपूर्वक ऐकत होते म्हणून बरं झालं. त्या एकट्या बाबाकडे बघून 2 तासाचं कीर्तन केलं. लोक म्हणले, ताई त्या बाबाचा काही दोषच नाही, ते बाबाच बहिर होतं. आता माझं कीर्तन त्या बाबाच्या कुठे गेलं मला सांगा बरं. इतके असं आम्ही म्हणतो नेहमीच, गर्दी नसली तरी चालेल, लोक कमी असावेत, ते पण गर्दी असावे. कारण
वक्ता हा पूर्णपणे श्रोत्यावर डिपेंड असतो. तुमच्याशिवाय आम्ही शून्य शून्य, तुमच्याशिवाय आम्हाला काहीच किंमत नाहीये. पण तुम्ही इतके तीक्ष्ण ऐकणारी मंडळी ना, तुमचं लक्ष फक्त हिच्या तोंडातनं पुढचा शब्द काय निघतोय. आणि आता तर आम्हाला जपूनच बोलावं लागतं बाबा. गेला गुरुवर्य कोंडाजी बाबांचा काळ गेला, तेव्हाची परिस्थिती अशी होती ताई, म्हणजे ग्रामीण भागात तर असंच होतं. म्हणजे परिस्थिती अशी होती, जेव्हा कीर्तन ग्रामीण भागात चालायची ना, तेव्हा बोलणारे मंडळी कुठंतरी 5वी 6वी पास असायचे दादा. ऐकणारा समाज पूर्णपणे अडाणी असायचा आमच्या ग्रामीण भागात. आताची परिस्थिती अशी नाहीये. विनोदानं सांगावं लागतं, विनोदानं. म्हणजे आमच्यात काही कमी नाहीये, पण विनोदानं सांगावं लागतं की आताची परिस्थिती अशी आहे, बोलणारा ना ऐकणारा. बोलणारा कुठेतरी 10वी 12वी पास असतो आणि ऐकणारा पोस्ट ग्रॅज्युएट असतो. बोलणाऱ्याला फार जपून बोलावं लागतं. कुठं पकडतील, कसं पकडतील, काही सांगता येत. काय सांगत होते मी तुम्हाला ताई, आता तुम्हीच बाजूला गेला आणि परत तुम्हीच विचारायला लागला, आता कसं व्हायचं. तुम्ही काही काळजी करू नका, मी किती चरायला गेले तर पुन्हा खुंट्यावर येते. तुम्ही काही टेन्शन घेऊ. काय सांगत होते मी तुम्हाला, मिळवलेल्या धनाचा योग्य असा विनियोग करा, नाही विनियोग करता आला. महात्मा दारामध्ये आला, त्याच्या चरणावर थोडस दक्षिणा म्हणून, दानधर्म म्हणून थोडीशी त्या ठिकाणी अर्पण करण्याची भावना ठेवा. पण भावना ठेवत असताना, दानधर्म करत असताना, दक्षिणा अर्पण करत असताना, सकाळी 10 वाजता दारामध्ये भगवे कपडे घालून आलेला बाबा रात्री 10 वाजता घर फोडायला येणार नाही याची काळजी घेता आली पाहिजे. कारण अवस्था अशी आहे, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो खरा आणि खोटा, हे दोन्ही दिसायला सारखेच आहे. त्याच्यामुळं खऱ्यातला आणि खोट्यातला फरक कळला पाहिजे. जाता जाता सांगून जाऊ का खरा आणि अंतरंग दृष्टी, बाह्य दृष्टी याच्यामध्ये फरक असतो. बाह्य दृष्टी आपल्याला दिसते, अंतरंग दृष्टी आपल्याला दिसत नाही. त्याच्यासाठी अंतःकरणामध्ये श्रद्धा भावना असावी लागते, तेव्हा अंतःकरण म्हणजे दिसतं आपल्याला. काय सांगते मी, खरा आणि खोटा दोन्ही पण दिसायला सारखेच आहेत मावशी. खऱ्याच्या गळ्यात माळ आहे, खोट्याच्या गळ्यात खऱ्याच्या कपाळाला गंध आहे बाबा, खोट्याच्या कपाळाला गंध आहे. खऱ्याला दाढी आहे, खोट्याला चला पुढे. आता खऱ्याच्या कपाळाला गंध आहे, तो बारीक टिकलाय. खोट्याचा गंध नाकाच्या शेंडीपासून डोक्याच्या शेंडीपर्यंत, मुंबई टू सातारा नॉनस्टॉप हायवे. आता आम्ही सातारा हायवे झालो ना मावशी, त्याच्यामुळे तोच माहिती. काय सांगायचंय, खरा आणि खोटा. खऱ्याला दाढी आहे, खोट्याला सुद्धा दाढी आहे. खऱ्याची दाढी बारीक आहे ताई, आणि खोट्याची दाढी मंडपातून फिरवला तो झाडून घ्यायची गरज. विठ्ठल विठ्ठल दोन्ही दिसती सारखी वरम जाणे तो पारखी. खरा आणि खोटा दोन साधू ओळखले पाहिजे. याच्यासाठी सांगितलं बाबा थोडासा धर्म त्याच्या चरणावर करा. कारण पूर्वीचे राजे लोक जगावर राज्य करत असताना, या समाजाचं पालन पोषण करत असताना अशा पद्धतीनं पालन पोषण करत होते की त्याच्यामध्ये 3 वर्ग पडायचे. एक वर्ग असा पडायचा की हा पहिला वर्ग असा होता जो समाजाकडनं काहीतरी मनोरंजन करून घ्यायचा, या समाजाकडे काहीतरी प्रश्न उपस्थित करायचा, त्याच्या शंकेचं मनासारखं निरसन करून घ्यायचं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये थोडासा दानधर्म म्हणून त्या ठिकाणी दक्षिणा अर्पण करायची. आता पहिला वर्ग अगदी 1 मिनिटात मी तुमच्या समोर मांडून जाते. कीर्तन थोडस जड वाटेल पण लक्ष माझ्याकडे करा. अगदी 1 मिनिटात सांगून जाते. पहिला वर्ग वज नावाचा राजा आहे. वज नावाचा राजा गावाच्या बाहेरनं जात होता आणि गावाच्या बाहेरनं जात असताना एक प्रसंग असा घडला की गावाच्या बाहेर महादेवाचं एक मंदिर होतं. महादेवाच्या मंदिरात एक विधवा स्त्री दर्शन करून बाहेर पडत होती. विधवा स्त्री कळते जिचा पती मरण पावलेला आहे आणि पतीच्या पाश्चात जीवन जगणारी स्त्री. वजराजानं पाहिलं मंदिरातनं बाहेर पडणारी स्त्री विधवा, पण सहज प्रश्न उपस्थित झाला ही बाई जर विधवा आहे तर हिच्या कपाळावर कुंकवाचा टिकला कसा. बघा, वजराजा दरबारामध्ये पोहोचला. दरबार भरलेला होता.
आणि भरलेल्या दरबारामध्ये मोठमोठे कवी कवयित्री महात्मे सगळी मंडळी बसली होती. सगळ्या मंडळीमध्ये राजा दरबारामध्ये आला आणि दरबारामध्ये दरबार भरलेला असताना सहज प्रश्न उपस्थित केला राजानं की मला असा असा प्रश्न आहे. काय? आज मी महादेवाच्या मंदिरातनं बाहेर पडताना एक स्त्री पाहिली की जी स्त्री विधवा आहे, पण त्या विधवा बाईच्या कपाळावरती कुंकवाचा टिकला आहे. जर बाई विधवा आहे तर विधवा बाईच्या कपाळावर कुंकवाचा टिकला कसा, याचं उत्तर मला सांगा. हे पूर्वीच्या काळातलं, आत्ताच्या काळातलं सांगत नाही. आत्ताच्या काळामध्ये एखाद्या स्त्रीनं पांढऱ्या रंगाची साडी घातली तर मॅचिंग साठी पांढऱ्याच रंगाची टिकली लावावी. आणि सगळ्यात महत्वाचं, एखादी बाई जर पतीच्या पाश्चात जीवन जगत असेल ना, तर आत्ताच्या काळामध्ये या स्त्रीला बिना कुंकू लावता, बिना टिकली लावता किंवा रिकामं कपाळ घेऊन फिरावं ही अवस्था अजिबात राहिलेली नाहीये. कारण काल परवा घडलेल्या घटना आपण आपल्या डोळ्यानं पाहतोय, काल परवा घडलेल्या घटना आपण आपल्या कानानं ऐकतो. या जगाच्या पाठीवर ज्या ठिकाणी 3 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही, त्या ठिकाणी स्त्री जातीचं जगणं किती अवघड आहे. रिकामं कपाळ घेऊन बाईच्या जातीनं फिरावं ही अवस्था राहिलेलीच नाहीये. पण उदाहरण हे पूर्वीच्या काळातले, आत्ताच्या काळातलं नाही. आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्या मंडळींना, माझी एक विनंती आहे. तुमचे 5 मिनिटं मी डायव्हर्ट करते याची मला जाणीव आहे, पण 5च मिनिटं फक्त. सगळ्या महिला मंडळांना माझी विनंती आहे, तुम्ही हळदी कुंकवाचे कार्यक्रम करता. आता संक्रांत आलीच, संक्रांत झाली की तुमचं चालू झालं हळदी कुंकवाचं, वाण लुटण्याचे कार्यक्रम असतात तुमचे. आणि ही चांगली प्रथा आहे. स्त्रीनं एकमेकांमध्ये यावं, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी. कारण पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं. पूर्वीचा काळ कसा होता, स्त्री जातीचं जगणं म्हणजे 4 भिंतीच्या आतलं जगणं होतं. चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त जग माहिती नाही. पण आत्ताची परिस्थिती फार चांगली आहे. आत्ताची परिस्थिती फारच चांगली आहे. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंसारख्या एका कन्यारत्नाचा जन्म झाला आणि तेव्हापासून स्त्रियांना मुक्ती मिळाली. पण आपल्याला कधीतरी या मुक्तते जीवन जगताना सावित्रीबाईंची आठवण काही स्मरण होतं का नाही, हे फार महत्वाचं आहे. ऐका, जीवन जगत असताना हे जे कार्यक्रम आपण करतो ना, मुळातच हळदी कुंकू हा एक कुमारिकांचा कार्यक्रम आहे. पण आपण वाण लुटायचे असतात, विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकीकडे जाणं येणं या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याच्यासाठी माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा काय सांगते. तुम्ही जेव्हा हळदी कुंकवाचे कार्यक्रम करता ना, तेव्हा तुम्हाला शेजारी एखादी चांगली मैत्रीण असेल, जी सुवासीन असेल, तिला बोलवणं नाही शक्य झालं ना, हरकत नाही. पण तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये जर तुमच्या ग्रुपमध्ये एखादी विधवा बाई असेल की जिचा पती मरण पावलेला आहे, अशा बाईला सर्वात पहिलं प्राधान्य द्यायचं. याच्याही पुढे माझं वाक्य ऐका. या बायकांना का प्राधान्य द्यायचं सांगून जाते. अगदी लहान वयात लग्न झालेली बाई आहे, पोटी 4 वर्षाचं लहान लेकरू आहे आणि पती मरण पावलाय. बाईनं काबाड कष्ट करावे, काबाड कष्ट करून 4 वर्षाच्या मुलाला डॉक्टरेट पर्यंत शिकवावं. मुलगा चांगला शिकला, नोकरी पाण्याला लागला, पोराचं लग्न करायचं, पोराचा सत्कार झालाय, पोराचं लग्न करायचंय. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक पोरगं डॉक्टर झालं, गावानं पोराचा सत्कार केला, पोराचा सत्कार गावानं केला, पोरग घरी आलं, सगळा सत्कार घेऊन घरी आलं. आईला असं वाटलं माझ्या पोराने एवढी मोठी कामगिरी केली, निदान माझ्या पोराला कुंकवाचा एक टिकला लावावा. पण आमच्याच ग्रुपमध्ये असणाऱ्या बायका म्हटल्या, अरे तिला कुंकू लावायचं नाही, तू पुढे ये. काय सांगते, त्या मुलाचं लग्न ठरलं. तो मुलगा बाहुल्यावर उभा राहण्यासाठी म्हणजे पत्नीला आणण्यासाठी घरातनं बाहेर पडत होता, त्याचं औक्षण करायचं होतं. आमच्याच ग्रुप मधल्या 4 बायका म्हटल्या, तिला कुंकू लावायचं नाही, तिला ओवाळायचं नाही. आपल्यातलं कुणीतरी पुढं मुलाच्या अंगाला हळद लावायची. आमच्याच बायका म्हटल्या, अरे तिला लावायची नाही, तिला सुवासीन नाहीये. मग आपल्यातलं कुणीतरी पुढं संध्याकाळी पोरगा लग्न झालं आणि जोडीनं घरी आला. तिच्या मनात विचार आला, ज्या मुलाला जन्म दिलाय, नवीन सुनबाई घरात आली, तिचं औक्षण करावं, तिचं स्वागत करावं. म्हणून ती बाई हळदी कुंकवाचं ताट घेऊन पूजा करायला पुढे आली. आमच्यातलीच एक बाई काय म्हटली, तिला ओवाळायचं नाही का, ती सुवासीन नाही. आपल्यातलं कुणीतरी पुढं
ज्या हाताने 4 वर्ष असणाऱ्या मुलाला डॉक्टरेट पर्यंत काबाड कष्ट करून शिकवलं, ज्या हाताने कष्ट केले, ज्या हाताने घाम गाळला, ज्या हाताने पैसा कमवला, सगळं चाललं कुणी केलेलं? हाताने केलेलं. मग याच हाताने जर पोटच्या पोराला 2 कुंकवाचा टिकला लावला, काय कमीपणा आला? काय कमीपणा आहे का? अशा वेळेला जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणत असताना तिला करायचं नाही, आपल्यातले पुढे या, तिला करायचं नाही, आपल्यातलं कुणीतरी पुढे या, त्या वेळेला आनंदामध्ये जीवन जगणाऱ्या स्त्रीला तिच्या मरण पावलेल्या पतीची क्षणाक्षणाला जाणीव होते आणि त्या बाईचा सगळाच्या सगळा आनंद दुःखाच्या सागरामध्ये लोटला जातो. माझी एक विनंती आहे की जीवन जगत असताना कुठल्याही विधवा बाईला पाठीमागे ठेवू नका, स्वतःच्या खांद्याला खांदा लावून जगू द्या. विठ्ठल 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 वज नावाचा राजा दरबारामध्ये आला, सहज प्रश्न उपस्थित केला. म्हटला, बाबा माझा प्रश्न आहे, मी जे दृश्य पाहिलं, बाई विधवा होती, पण विधवा बाईच्या कपाळावरती कुंकवाचा टिकला होता, हे कसं आहे? दरबारामध्ये मोठमोठे मंडळी होते, कथाकार होते, कादंबरीकार होते, कवी कवयित्री महात्मे मोठे मोठे मंडळी होते, पण कोणाला शंकेचं निरसन करता आलं नाही. सर्वात शेवटी कालिदास बसले होते. कालिदास म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ सगळ्याचं स्मरण करणारे होते. थोडस स्मरण केलं आणि कालिदास उभे राहिले. थोडस स्मरण केल्याच्या नंतर कालिदास उभे राहिले. कालिदासांनी सांगितलं, राजेसाहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, ऐका. बाई विधवा आहे, पण विधवा बाईच्या कपाळावरती कुंकवाचा टिकला आहे, हा तुमचा प्रश्न आहे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐका. कालिदासांनी सांगितलं, राजेसाहेब नमीत होती विधवा शिवाला, मसूर डाळी जडली कपाळा, हे पाहून विस्मय फार वाटे, सिंधूर बिंदूर विधवा ललाटे. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, तुम्ही गावाच्या बाहेरनं फेरी मारत असताना महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी आलात. मंदिरात एक विधवा बाई दर्शन करून बाहेर पडत होती. त्या बाईकडे तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा त्या बाईच्या कपाळावर तुम्हाला लाल रंगाचा असणारा कुंकवाचा टिकला जाणवला. उत्तर असं आहे, जेव्हा ही बाई मंदिरामध्ये दर्शन करायला गेली तेव्हा त्या बाईच्या आधी कुणीतरी महादेवाच्या पिंडीवरती लाल रंगाची असणारी मसुरीची डाळ अर्पण केली होती. ही बाई दर्शन घ्यायला गेली, ज्या ठिकाणी मस्तक टेकवलं, हे मस्तक लाल रंगाच्या असणाऱ्या मसुरीच्या डाळीवर टेकलं. लाल रंगाची मसुरीची डाळ कपाळाला चिकटली. बाई मंदिरातनं बाहेर आली आणि लांबून पाहत असताना लाल रंगाची असणारी मसुरीची डाळ तुम्हाला कुंकवाच्या समान भासली. बाई विधवा आहे, बाईच्या कपाळाला कुंकवाचा टिकला नाही, मसुरीची डाळ चिकटलेली आहे, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. वजराजा खुश झाला. अगदी मनासारखं उत्तर मिळालं. थोडस मनोरंजन झालं. वजराजा इतका खुश झाला की 1,00,000 सुवर्ण मुद्रा कालिदासांना बक्षीस म्हणून त्या ठिकाणी दानधर्म दिल्या. विठ्ठल 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 ऐका, हा पहिला वर्ग असा आहे की जो समाजाचं पालन पोषण करताना या समाजाची प्रलय उत्पत्ती किंवा पालन पोषण करत असताना जे काही करतो किंवा जे काही समाजासाठी देतो ना, ते अशा पद्धतीने देतो की स्वतःचं काहीतरी मनोरंजन, एखादी शंका, त्या शंकेचं निरसन अगदी मनासारखं झालं की खुश व्हायचं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये दानधर्म म्हणून किंवा बक्षीस म्हणून काही रक्कम त्या ठिकाणी अर्पण करायची. असाच दरबार भरलेला होता. वजराजानं दुसरा प्रश्न उपस्थित केला. म्हटले, राजे साहेब ऐका, माझा एक प्रश्न आहे. एक अर्धा श्लोक मी तुम्हाला सांगतो, अर्धा श्लोक मी सांगतो, पण अर्ध्या श्लोकाचं उत्तर तुम्ही एका शब्दात द्यायचे. त्या अर्ध्या श्लोकामध्ये 4 गोष्टी येतील. त्या 4 गोष्टींचं वर्णन करायचे आणि वर्णन एका शब्दात करायचे. अर्धा श्लोक काय सांगितला, 4 शब्द काय सांगितले. भारतंच इक्षुदंडंच सिंधून इंदूंच वर्णय.
4 शब्द भारतंच इक्षुदंडंच सिंधून इंदूंच वर्णय. 4 गोष्टींचं वर्णन करायचंय पण एका शब्दात वर्णन करायचंय. ह्या 4 गोष्टी होत्या. भारत म्हणजे महाभारताचं वर्णन करायचंय. इक्षुदंड म्हणजे ऊसाचं वर्णन करायचंय. ऊस माहिती आपल्याला, ऊसाचं वर्णन करायचंय. इंदू म्हणजे चंद्राचं वर्णन करायचंय आणि सिंधू म्हणजे समुद्राचं वर्णन करायचंय. 4 गोष्टींचं वर्णन एका शब्दात करायचे. अगदी लक्षपूर्वक ऐका. सगळी मंडळी होती, दरबार भरलेला होता. उत्तर कोणाला सांगता आलं नाही. पुन्हा कालिदास उभे राहिले, थोडस स्मरण केलं आणि कालिदासांनी सांगितलं, राजेसाहेब 4 गोष्टींचं वर्णन करायचं एका शब्दात करायचंय. ज्या एका शब्दात 4 गोष्टींचं वर्णन करायचंय ना, तो एक शब्द आहे प्रतिपर्व रसोदयम. प्रतिपर्व रसोदयम हा एक शब्द आहे ना, तुम्हाला 10 मिनिटं लक्षात ठेवायचंय. किती? कोणता? वा वा. प्रतिपर्व रसोदयम वर्णन करायला सुरुवात केली कालिदासांनी. म्हटले महाभारताचं वर्णन सांगतो ऐका. महाभारताची 18 पर्व आहेत. एका पर्वाचं वाचन करत असताना एका पर्वातनं दुसऱ्या पर्वात, दुसऱ्या पर्वातनं तिसऱ्या पर्वात, तिसऱ्या पर्वातनं चौथ्या पर्वात जसं 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 वाचन करत जाऊ ना, तसं तसं भक्ती ज्ञानाचा वाढत जाणारा साठा हा अगदी प्रगल्भ आहे. आणि भक्ती ज्ञानाचा साठा वाढत जात असताना प्रगल्भ साठा आहे ना, याच्यासाठी शब्द वापरला प्रतिपर्व रसो. दुसरं वर्णन सांगितलं, म्हटले ऊसाचं. ऊस माहिती आपल्याला कसा खावा लागतो? डायरेक्ट मुळासकट. नाही का? मुळासकट आमच्याकडे येतच नाही तर आम्ही खावं कसं हाही प्रश्न आहे, नाही का? ऊस मोठा असतो, नाही म्हटलं तर 20-22 कांड्यांचा असतो. आमच्या इकडे गावठी भाषेत सांगावं लागतं. लई हाडाचा शेतकरी असेल तर 2 एकराच्या वावरात एक ऊसाचं झाड 50 कांड्याचे असू शकतं. हे सांगावं लागतं आपल्या खेडेगावात विनोदानं. ऐका, ऊसाचं वर्णन करत असताना, आता ऊस खात असताना आपली शहरातली फॅशन आली, सुरीनं त्याचे तुकडे करा, बारीक बारीक करा, मग ते पुन्हा चावून खा. पण आपल्या गावाकडे तसं नसतं. तुम्ही सगळी मंडळी खेड, आंबेगाव, जुंदरीचे, त्याच्यात काही वाटच नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती ऊस कसा खायचा. ते ऊस खायला ऊस सोलला मावशी, पहिल्याच सुट्टीला दात पडला. मला खरं सांगा, तुम्ही दात फेकिता का ऊस फेकिता? दात फेकतो माणूस पण ऊस फेकत. मग तो इकडचा पडलाय ना, इकडे खातो. ऊस खायला सुरुवात केली ना, जरा कंटाळा येतो बरं का. इकडून इकडून दुखत असतं पहिलं कांड खात असताना. पण पहिलं कांड खाल्लं किती दाडा दुखायला लागले, किती हिरड्या दुखायला लागले ना, ते दुसऱ्या कांड्याला थांबत नाही, ते पुन्हा सुरुवात करते. का बरं? एक कांदा खाल्लं की दुसऱ्याला थांबवत नाही, पुन्हा खावंच वाटतंय. दुसरं खाल्लं इथं कळ लागून जाते, पण पुन्हा माणूस तिसऱ्याला सुरुवात करतो. का? कारण एका कांड्यामध्ये साखरेची वाढत जाणारी गोडी कशी अधिक अधिक आहे, याच्यासाठी शब्द वापरलाय प्रतिपर्व रसो. तिसरं वर्णन सांगितलं इंदू म्हणजे चंद्राचं. आता चंद्राचं वर्णन करत असताना बघा, आपल्या इकडं अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत, पौर्णिमेच्या दिवशी पूर्णपणे काळाकुट्ट अंधार असतो. जागेत तुम्ही, जागेत. पौर्णिमेच्या दिवशी आपल्या इकडे लख असा प्रकाश पडलेला असतो आणि अमावस्येच्या दिवशी काळाकुट्ट अंधार असतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राची घडी ही अधिक 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 वाढत जाते आणि अगदीच पौर्णिमेच्या दिवशी या जगाला अधिक अधिक आनंददायी करते. याच्यासाठी चंद्राचं वर्णन करत असताना शब्द वापरला प्रतिपर्व रसो. आता वर्णन करायचंय कुणाचं? सिंधू. सिंधू म्हणजे ताई तुम्ही लयच तीक्ष्ण आहेत बाबा. कीर्तन झाल्या मला असं वाटतंय तुमच्याकडून काहीतरी नॉलेज घेऊनच घरी जावं. ऐका, सिंधू म्हणजे वर्णन कुणाचं करायचंय? समुद्राचं. आता मला खरं सांगा, तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर गेलात, समुद्राच्या पाण्यावर नजर फिरवली आणि सहज डुकले यायला सुरुवात झाली. कधी झालं असं? अहो ताई काय सांगू तुम्हाला, असं वाटतंय कधी एकदा
इतकी घाई तर कोणालाच नसते, एवढी आम्हाला असते. म्हणून आम्हाला असं वाटतं आम्ही कधी एकदा जातो कधी एकदा पाण्यात जातोय. आणि तुम्ही म्हणता डुकल्या का? डुकले येतच नाही, कुणालाच येत नाही. समुद्राच्या किनाऱ्यावर माणूस उभा राहिला आणि त्याला डुकले आले असं कधीच होत नाही, कधीच नाही. समुद्राच्या किनाऱ्यावर उभा राहिला की अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत हा भरती ओहोटीचा कालखंड असतो. भरती ओहोटीच्या कालखंडामध्ये पाण्यावर तयार होणाऱ्या ज्या लाटा आहेत ना, जवळ पायाजवळ बघा, लांब बघा, लांब, आणखी आणखी आणखी, नजर पुरत नाही तिथपर्यंत. बघितलं तुम्ही फार समुद्रावर फिरूनच आली असतील, काही गॅरंटीच नाही. मन बहुत चपळा आणि चंचल हे सांगू नाही शकत मी. तुम्ही जाऊन आला असाल समुद्रावर, काय सांगते मी ऐका. लांब पर्यंत नजर टाकायची, जिथपर्यंत नजर जात नाही तिथपर्यंत नजर टाकायची. त्या लाटा पाहत असताना एवढा माणसाला आनंद होतो ना, त्या लाटा पाहत असताना आनंद माणसाचा अधिक अधिक वाढतच जातो, पण कमी होत नाही. याच्यासाठी समुद्राचं वर्णन करत असताना सुद्धा शब्द काय वापरला? प्रति पर्व रसो ठल विठल वर्णन केलं, पण एका शब्दात केलं. एका शब्दात 4 गोष्टींचं वर्णन कालिदासांनी केलं. पुन्हा एकदा वज राजा खुश झाला आणि 1,00,000 सुवर्ण मुद्रा बक्षीस दानधर्म म्हणून कालिदासाला त्या ठिकाणी अर्पण केल्या. हा पहिला वर्ग होता. पण दुसरा वर्ग असा होता ना, जो थोडासा स्वार्थी होता आणि थोडासा परार्थी होता. चला मला घड्याळ सांगता का? वयामानानुसार थोडस दिसत नाही, लक्ष इकडं तुमच्याकडे इतकं बसलंय की घड्याळ कुठं टांगलंय याच्या काही लक्ष. पण असू या, काही हरकत नाहीये. तुम्ही सगळी मंडळी माझी आणि मी तुमची. मी तुम्हाला अजिबात नवीन नाहीये बरं का, आणि तुम्ही सुद्धा मला नवीन नाहीये. इकडे बसलेली मग मंडळी, बाबा मी आठवते का तुम्हाला? गुरुवारी कोंडाजी बाबांचा रथ यायचा कॉटन ग्रीनला राम मंदिरला, आणि त्या राम मंदिर पासून अगदी शिवाजी पार्क पर्यंत दिंडीत पखवाज वाजवणारी पहिली पोरगी मी. आठवलं असेल तुम्हाला सगळ्यांना, पहिली पोरगी मी त्यावेळेस. म्हणजे मला आठवते आमच्या खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये कुणीच पखवाज वाजवत नव्हतं, तेव्हा मी पखवाज वाजवायला सुरुवात केली. गुरुवारी अशोक महाराज पांचाळ गुरुजींनी मला पखवाज शिकवला. कॉटन ग्रीनच्या राम मंदिरापासून जी मिरवणूक चालू झाली होती ती 3 वाजता शिवाजी पार्कला पोहोचली होती. एवढे दमले होते, अक्षरशः हात असे दुखायला लागले होते. लहान होते याच्यासारखी तेव्हा, पण रामेश्वर शास्त्री म्हणायचे 100 रुपये देतो वाजव, 100 रुपये देतो वाजव. आणि फार जीव रामेश्वर शास्त्रींचा माझ्यावरती फार जीव. आजही कुठेही भेटले तर त्यांचं फार मोठे उपकार आहे. आणि त्यावेळेला इतकं त्यांना माझं पखवाज आवडायचं ना, तेव्हा त्यांनी शिवाजी पार्कला बबनराव पाचपुते वनमंत्री होते, तेव्हा त्यांनी तिथं बबनराव पाचपुते साहेबांच्या हस्ते माझा सत्कार केला होता. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पहिला सत्कार होता तो. म्हणजे मुंबईकरांचे फार मोठे उपकार तेव्हापासून, आजच नाहीये. तो काळ गेला, आता 13-14 वर्षांचा काळ लोटला गेला त्याला. मी काय सांगत होते तुम्हाला की तुम्ही मला नवीन नाही किंवा मी तुम्हाला नवीन नाही, फक्त आता तुमचंही वय वाढलं माझंही वाढलं, एवढाच फरक झाला, बाकी काही नाही. गेले 10 मिनिटं इकडे तिकडे तर काही हरकत नाही, असं समजून चला. कीर्तन करायचे मिनिटं थोडेसे. हा, आता तुम्ही बरेच कीर्तनकार वाटे लावलेले, त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं माहिती. अगदी 10च मिनिटं घेते, त्याच्यापेक्षा जास्तीचा वेळ तुमचा घेणार नाही. एक वर्ग असा होता, तो थोडासा स्वार्थी थोडासा परार्थी होता. या वर्गाचं वर्णन जर करायचं झालं तर या वर्गाच्या मनामध्ये एक भावना अशी असायची की हा वर्ग एकच विचार करायचा, जे काही होईल ना थोडंसं स्वतःच्या हिताचं असावं, थोडंसं जगाच्या कल्याणाचं असावं. भारवी नावाचा एक कवी होता. भारवी नावाच्या कवीनं थोडीशी काही वाक्य रचना केली होती, काही श्लोकांची रचना केली होती, आणि त्याला थोडंसं विधिवत कार्य करायचं होतं. पूर्वीचा काळ होता, ब्राह्मण असू द्या कोणी मंडळी असू द्या, विधिवत कार्य करायचं असेल, कोणतंही कार्य करायचं असेल तर सावकाराशिवाय पर्याय नव्हता. भारवी नावाच्या कवीने विचार केला सावकाराकडे जावं, काहीतरी गाणवट ठेवावं, पण माझ्याकडे गाणवट ठेवण्यासारखं काहीच नाही.
मनात विचार आला, जो 4 शब्दांचा श्लोक मी लिहिलेला आहे ना, हा श्लोक फार सुंदर आहे. हा श्लोक जर मार्केटमध्ये विकला गेला, याचे 2 पैसे मला मिळतील आणि याचे जर 2 पैसे मला मिळाले तर याच्यावर मी उदरनिर्वाह करू शकतो. जे काही विधिवत कार्य करायचे ते कार्य मी करू शकतो. प्रसंग असा घडला, हा श्लोक घेऊ कोण शकतो? म्हटलं, ज्या राज्यामध्ये राहतो ना तो राजा नक्की घेऊ शकतो. प्रसंग फार गोड आहे. दरबाराच्या जवळ गेला, राजाच्या कानावर शब्द ऐकू जातील अशा पद्धतीने आवाज द्यायला सुरुवात केला. म्हटलं, आहे का कुणी हरीचा लाल जो माझा एक श्लोक 1 लाख रुपयांना विकत घेऊ शकतो? किती? 4 शब्दांचा श्लोक. कितीला? तुकोबारायचे किती अभंग होते? तुकोबाराने एका अभंगाची किंमत 1 रुपया जरी ठेवली असती तरी वैराग्य तुकोबारायचं, त्याग तुकोबारायाचा. तुकोबारायनं एवढं मोठं वैराग्य केलं, एवढा मोठा गाथा जगाच्या कल्याणासाठी लिहून ठेवला. या गाथेवर आमच्यासारखे कीर्तनकार एका अभंगावर 10 कीर्तन करून, म्हणजे किती मोठं वैराग्य तुकोबारायाचं सांगते काय मी. त्या भारवी नावाच्या कवीने आवाज द्यायला सुरुवात केली, कुणी हरीचा लाल आहे का जो माझा एक श्लोक 1 लाख रुपयांना विकत घेऊ शकतो? माझा एक श्लोक 1 लाख. राजाच्या कानावर शब्द पडले, एक श्लोक 1 लाख रुपयाला. शिपायांना सांगितलं, जो माणूस आहे ना त्याला आतमध्ये बोलवा. दरबारामध्ये बोलवलं. म्हटले, तुझ्या श्लोकाचा कागद दे. श्लोकाचा कागद हातामध्ये घेतला, तो श्लोक वाचला. अर्थही फार सुंदर होता. माणसानं जीवन जगत असताना, कोणतंही कार्य करत असताना अति घाई करू नये, विचारपूर्वक कार्य करावं. आणि विचारपूर्वक केलेलं कार्य जर असेल, अति घाई न करता केलेलं कार्य असेल तर फार मोठा अनर्थ सुद्धा टळल्याशिवाय राहत नाही. फार सुंदर त्या श्लोकाचा अर्थ होता. श्लोकाचा कागद घेतला, सहज म्हटले, बाळा, त्या श्लोकाची 1 लाख रुपये किंमत मला जरा जास्त वाटते रे, जास्त वाटते. माझा कागद मला करा. आणि जीवन जगत असताना पुन्हा माझ्या श्लोकातला एकही शब्द आचरणात आणायचा नाही. म्हटले, असं काही करू नको, 1 लाख रुपये घे, पण तो श्लोक मला दे. बरं एक सांग, म्हटले, 1 लाख रुपये देऊन हा श्लोक जर मी घेतोय तर या श्लोकाचा वापर मला कशा पद्धतीनं करता येईल? भारवी नावाच्या कवीनं सांगितलं. म्हटले, राजेसाहेब एक काम करा, हा सगळा श्लोक 100 कागदावर लिहून काढा. तुमच्या दरबारामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुमचं वागणं, बोलणं, हिंडणं, चालणं, बसणं, उठणं सगळ्या गोष्टी होतात ना, त्या प्रत्येक भिंतीवर 4 4 4 करून श्लोकाचे कागद चिटकवा. त्याच पद्धतीनं राजानं केलं. उठता बसता तुमची नजर, येता जाता तुमची नजर त्या कागदावर पडेल. नजर कागदावर पडली, शब्द डोळ्या खालून जातील. शब्द डोळ्या खालून गेले तर शब्दांचं स्मरण राहील आणि हातनं घडणाऱ्या क्रिया सगळ्या त्या शब्दांप्रमाणे घडतील. हरकत नाही. म्हटले, राजानं सांगितल्याप्रमाणे सगळं केलं. पण राजा तारुण्यात होता. आईनं 20 वर्षाच्या तारुण्यात, 20 वर्षाच्या तारुण्यात असणारा राजा, नवीनच लग्न झाले. राजाला ऐन तारुण्यात असणारी एक पत्नी आहे आणि सोबत 1 वर्षांचं लहान लेकरू आहे. परराज्यामध्ये काही राज्य त्या ठिकाणी मिळवली होती ना, परराज्यामध्ये शासन व्यवस्था करायला जायचं होतं. परराज्यामध्ये शासन व्यवस्था तयार करायला म्हणून जायचंय, पण लहान लेकरू आहे, यांना घेऊन जाता येणार? राणीला सांगितलं, तुमच्यासाठी 2 शिपाई देतो, परराज्यामध्ये शासन व्यवस्था करायला जायचे, तुम्हाला नेणं शक्य नाही. असा जातो. शासन व्यवस्था झाली की पुन्हा माघारी फिरतो. ऐका, ऐन तारुण्यात असणारा राजा, ऐन तारुण्यात असणारी राणी आणि 1 वर्षांचं सोबत असलेलं लेकरू. राजा परराज्यामध्ये शासन व्यवस्था करायला गेला. 1 2 3 दिवसांसाठी नाही गेला, 1 2 3 वर्षांसाठी नाही गेला. ज्या वेळेला राजा परराज्यामध्ये शासन व्यवस्था करायला गेला ना, त्यावेळेला तब्बल 20 वर्षांचा कालखंड लोटला गेला. 20 वर्षांनी पुन्हा माघारी फिरला. रात्रीच्या 12 वाजता स्वतःच्या नगरीमध्ये आला, पण मनामध्ये न राहून एक वाईट विचार स्पर्श करून गेला. बाबा, ज्या वेळेला परराज्यामध्ये शासन व्यवस्था तयार करायला गेलो त्यावेळेला मी तरुण होतो, माझ्या पाश्चात माझी पत्नीही तरुण होती. मी 1 2 3 दिवसांसाठी नाही गेलो, 1 2 3 वर्षांसाठी नाही गेलो. जेव्हा मी गेलो त्याच्या नंतर आज 20 वर्षांचा कालखंड लोटलाय आणि 20 वर्षांनी मी पुन्हा माझ्या स्वतःच्या राज्यामध्ये आलोय. जर 20 वर्षांसाठी मी परराज्यात होतो ना, तर माझ्या पाश्चात असणाऱ्या माझ्या तरुण पत्नीच्या हातून काही दुराचार तर घडला नसेल ना, काही वाईट कृत्य तर माझ्या पत्नीच्या हातून घडलं नसेल ना. वाईट विचार मनाला स्पर्श करून गेला आणि ज्या प्रसंगाला वाईट विचार मनाला स्पर्श करून गेला ना, पत्नीची परीक्षा पाहावी. रात्रीच्या 12 वाजता दरबारामध्ये ज्या खोलीत राणी
झोपत होती त्या खोलीमध्ये मागच्या दारानं प्रवेश केला आणि मागच्या दारानं प्रवेश केल्याच्या नंतर दृश्य असं होतं, राणी निवांत झोपली होती आणि राणीच्या बाजूला ऐन तारुण्यात असणारा 20-22 वर्षांचा एक तरुण मुलगा झोपलेला होता. राग आला. माझ्या मनात वाईट विचार यावं काय आणि हिच्या हातून एवढं वाईट कृत्य घडावं काय? हिला मारल्याशिवाय सोडणार नाही. तळपायाची आग मस्तकात गेली. हिला मारल्याशिवाय सोडणार नाही, मारल्याशिवाय सोडणार नाही. कमरेला जी तलवार होती ती तलवार खेचली. जशी तलवार खेचली, राणीच्या मानेवर टाकण्यासाठी ती तलवार अशी उगारली. जशी तलवार उगारली तसं त्या तलवारीचं टोक भिंतीवर श्लोक लिहून चिटकवलेल्या कागदाला लागलं. जसं तलवारीचं टोक त्या कागदाला लागलं त्या प्रसंगाला तो कागद फाटला. सर्रासा आवाज झाला आणि राणी झोपेतनं जागी झाली. एका समोर राजा पटकन उठली. राजाचं दर्शन घेतलं. शेजारी झोपलेल्या ऐन तारुण्यात असणाऱ्या 20-22 वर्षाच्या मुलाला उठवलं. बाळा उठ, राजाचं दर्शन घे. दुराचार करते ती करते, ज्याच्या बरोबरीने दुराचार करते त्यालाही माझं दर्शन घ्यायला लावते. आणखी राग आला. पाठीमागं सरला. माझं दर्शन सुद्धा घ्यायचं नाही. वास्तविक पाहता एवढा राग आलेला होता ना, ह्या सगळ्या रागाचं कारण राणीला कळलं. राजा रागात होता आणि राणी हसत होती. राणी थोडी शांत झाली, स्मित हास्य केलं आणि राणीनं सांगितलं, राजे साहेब, जो विचार तुम्ही करता की मी या ठिकाणी झोपलेली आहे, माझ्या जवळ झोपलेल्या ऐन तारुण्यात असणारा 20-22 वर्षांचा हा मुलगा आहे ना, तुमच्या मनात जो विचार आहे हा चुकीचा आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही परराज्यामध्ये शासन व्यवस्था करायला गेला होता ना, त्यावेळी तुम्ही तरुण होता, मीही तरुण होते. नवीनच आपलं लग्न झालं होतं. जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा 1 वर्षाचं लहान लेकरू आपल्याला होतं आणि आज तुम्ही गेलात ते डायरेक्ट 20 वर्षांना पुन्हा माघारी आला. गेला तेव्हा 1 वर्षाचं असणारं लहान लेकरू, हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नाही, आता 20 वर्षांचा झालेला आपलाच हा मुलगा आहे. तुम्ही वाईट विचार करू नका. हा कोणी परपुरुष नाही तर आपल्या दोघांचा मुलगा आहे. सगळं ऐकलं राजा शुद्धीवर आला. वास्तविक पाहता हे सगळं ऐकण्याच्या आधी ही तलवार जर राणीच्या गळ्यावर मानेवर पडली असती तर किती मोठा अनर्थ घडला असता. किती मोठा. एवढा मोठा सगळा अनर्थ टळला कशानं? एका श्लोकाच्या कागदामुळे. तलवारीचं टोक त्या कागदाला लागलं, कागद फाटला, चर्र आवाज झाला. त्या आवाजानं राणी उठली म्हणून सगळा एवढा मोठा अनर्थ टळला फक्त एका श्लोकाच्या कागदा. आता मला एक सांगा, जर एवढा मोठा अनर्थ एका श्लोकाच्या कागदामुळे टळला, त्या श्लोकाच्या कागदाची 1,00,000 रुपये किंमत योग्य होती का अयोग्य होती? पटलं? मग 10 मिनिटं झालं मी तुम्हाला हेच सांगायला लागले. आता मला किती देता? काय सांगायचे मला ऐका. एक वर्ग असा होता जो स्वतःचं मनोरंजन करून घ्यायचा, स्वतःची एखादी शंका उपस्थित करायचा आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मनासारखं निरसन झालं की त्या ठिकाणी दानधर्म करायचा. एक वर्ग असा होता जो थोडासा स्वार्थी, म्हणजे माझंही थोडंसं कल्याण व्हावं आणि थोडंसं कल्याण हे जगाचंही व्हावं. थोडासा स्वार्थी, थोडासा परार्थी. पण एक वर्ग असा होता ज्याच्या मनामध्ये थोडाही स्वार्थ नाही, फक्त आणि फक्त ज्याच्या मनामध्ये परोपकाराची भावना होती. हा तिसरा वर्ग म्हणजे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे, हा वर्ग म्हणजे संत महात्म्यांचा वर्ग होता. विठोबा रखुमाई, Bye.
थोडा नेम चुकला काय हरकत नाही, पण 8 दिवसात एवढी मोठी प्रॅक्टिस नाही मोठे वारकरी संप्रदाय इतकंही सोपं नाही बाबा लगेच कळावा असा. काही काही माणसांचं सगळंच आयुष्य जातं पण त्यांना काहीच कळत नाही. आमच्यासारख्या येड्यांना जे कळतं काही मागच्या जन्मातलं काहीतरी प्रारब्ध असतं. म्हणजे असं आपण म्हणतो ना की 10 घाव घातले आणि मग 11व्या घावाला दगड फुटतो. तो 11वा घाव महत्वाचा नाही, आधी 10 घाव महत्वाचे असतात. तसं मागच्या जन्मात केलेलं फार महत्वाचं असतं ते ह्या जन्मात फळाला येतं. त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घेऊ नका. एक गुढी चुकल्यानं काही होत नसते. उद्या प्रयत्न करा परफेक्ट होईल. ऐका, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. म्हणवा हरीचे दास म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. तुकोबारायाने अभंगाच्या माध्यमातून केलेला उपदेश हा छत्रपतींसारख्या राजांना केलेला आहे. जरी राजांना केलेला उपदेश असला तरी सर्वसामान्य माणसांना हा आचरणात आणायचा आहे. छत्रपतींसारख्या राजांना विनंती केली तुकोबारायानं तुम्ही गळ्यामध्ये पवित्र असणारी तुळशीची माळ धारण करा. सर्वसामान्य माणसांना ती करावी. गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करावी कारण त्याच्यासारखं पावित्र्य कुठंच नाहीये. त्याच्यासारखं पावित्र्य जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठंच मिळणार नाही. कोरोनासारखी फार मोठी महामारी आली. डॉक्टरांनी सांगितलं ऑक्सिजनची लेवल बसत नाही, गळ्यातल्या माळा काढा. ज्यांनी माळा काढल्या ते गेले, ज्यांनी माळा ठेवल्या ते वाचले. वाचायचं असेल तर तुळशीची माळ फार महत्वाची आहे. आणि आता जगाच्या पाठीवर चाललेला सगळ्यात मोठा रास म्हणजे प्रदूषण आहे. ज्याचा सगळा अट्टहास आपले सगळ्यांचे करता करविता ज्यांचं सगळ्यात मोठं आपल्यावरती सहकार्य आहे. आपल्या या ठिकाणी बघा सुका कचरा ओला कचरा सफाई करा रोज. म्हणजे एवढं छान त्या ठिकाणी सगळं प्रदूषणाचे बॅनर लावले. लांबचं नाही दिसत बाबांनो मला म्हणून मी वाचायचं बंद केलं. तुम्ही बघा माझ्याकडे जवळचं दिसतंय म्हणून एवढ्यांकडेच बघून बोलत होते. लांबचं दिसत असतं मग त्यांच्याकडे बघितलं असतं मी ज्या 4 छावळा तर ते दिसतच नाही मला. थोडं माझ्याकडे बघा. एवढं छान त्या ठिकाणी फक्त वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा चालू आहे असं नाही. जसं आमच्या गाडगे बाबांनी कीर्तन केली गावागावात जायचं भगवंताचं नामचिंतन करायचं भगवंताचं नामस्मरण करायचं आणि हे स्मरण करून झालं का त्या गावामध्ये त्या ठिकाणी साफ करायची स्वच्छता करायची सफाई करायची. आणि नुसतं जगाची साफसफाई नाही करायची गावाची नाही करायची तर नामस्मरण भगवंताचं चिंतन करत असताना डोक्यामध्ये जो कचरा आहे ना याची सुद्धा साफसफाई करायची. आणि या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी आयोजन करता. मला त्या दिवशी सांगितलं खंडू महाराजांनी की ताई थोडस तरी प्रदूषणाबद्दल बोला. प्लास्टिकचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होतोय. प्रदूषण तिकडे जाऊ द्या पण मी फार महत्वाचा एकच सल्ला देऊन जाते. जितका प्लास्टिकचा वापर जास्त आपल्या जीवनामध्ये होतोय ना तितक्याच जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक माणूस कॅन्सर सारखे आजाराशी आज झुंज देतोय फक्त प्लास्टिक कारण आहे. काय चहा प्यायला घराच्या बाहेर जर पडला ना दादा गुळाचा चहा तर फार फेमस आहे आता. अमृत तुल्य आरोग्यदायी काय काय नाव आहेत की स्वर्गात गेल्यावर पण ऐकायला भेटतात का हा प्रश्न आहे. पहिली स्वर्गातच जातो का नाही हाही प्रश्न आहे. पण काय नाव आहेत बाबा चहाची. जेव्हा आपण चहा प्यायला बाहेर पडतो ना चहा आपण प्लास्टिकच्या ग्लास मध्ये पितो. आपण जेव्हा म्हणतो ना एक कसला ग्लास आहे कागदाचा यूज अँड एकदा वापरा आणि फेकून द्या. सगळ्यात महत्वाचं पहिला वापरत असताना आपण त्याच्यात चहा पितो. चहा गरम असतो. गरम असणारा चहा त्याच्यामध्ये होता त्याची वाफ तयार होतच असते चालूच असते. त्याच्यामध्ये ती प्लॅस्टिकचं थोडंफार आवरण असतं. मुळात तो कागदाचा कप नसतो. तो कप सुद्धा प्लॅस्टिक टाईप मध्ये असतो. कारण जर कागदाचा असता तर चहा ओला असतो. चहा ओतल्या ओतल्या त्याचा काय झाला असता पार्ले बिस्किट पेक्षा जास्त गाळ झाला असता. चहा हातात राहिला नसता. मुळातच ते प्लॅस्टिक आहे. आणि जेव्हा ते प्लॅस्टिकचं आवरण त्याच्यामध्ये उतरतं आपल्या पोटात जातं ना सगळ्यात मोठा कॅन्सरचा धोका आहे. फ्रीज मध्ये बाजारात आणलेल्या वस्तू प्लॅस्टिक मध्ये घालून ठेवतो ना 1 दिवस नाही 2 दिवस नाही 8-8 दिवस ठेवतो. काल केलेली भाजी काही काही बायका म्हणतात वायाला जाते. आमच्या इथं गाई येत नाही आमच्या इथं खायला कुत्र नाही. मी म्हणते थोडस वायाला जाण्यापेक्षा थोडस करताना मर्यादित करा. एखादा पाहुणा आला तर तो भागावा बस एवढं थोडस जास्त करा. फारच टोपलं रिकामं ठेवू नका. पण 4-4 दिवसाचं अन्न शिळं खाऊ नका. जे फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही खाताना त्याच्यापासून हा सगळा
म्हणजे कोणतंही प्रदूषण टाळण्याच्या आधी सगळ्यात मोठं आपण कॅन्सरच्या सारख्या आजाराला फार मोठं आमंत्रण देतोय फक्त प्लॅस्टिकच्या माध्यमातून. जेव्हा प्लॅस्टिक वापरून होतं तेव्हा आपण जमिनीवर रिकाम्या जागेत कुठेही ते प्लॅस्टिक टाकून देतो ना, टाकून न देता सहज विल्हेवाट लावायची, त्याचा जाळ करा, त्याला पेटवा. आणि पेटवल्यानं त्याची विल्हेवाट होत नाहीये. पेटवलं ना की त्याचा असा गोळा तयार होतो. गोळा, हा गोळा सुद्धा तुम्ही पाण्यात टाका, तो पेटलेला गोळा, कडक झालेली त्याची राख, ती सुद्धा पाण्यात कधीच विरघळत नाही, कधीच नाही. महिला मंडळ, तुम्ही सगळी मंडळी आहेत, कीर्तन आपलंच आहे. समाज सध्या उच्च पातळीवर जीवन जगतोय, बोलायला काही हरकत नाही. जे सॅनिटरीचे पॅड आपण वापरतो ना, हे पॅड सुद्धा तसेच आहेत. तुम्ही कुठेही टाका, कसेही टाका, त्याच्यातनं थोडं सुद्धा ते उन्हानं नाही जाळलं ना तरी बघा, ते जाळताना सुद्धा तुम्ही प्रयोग करून बघा, माझी हरकत नाही, ते जळत सुद्धा नाही. म्हणजे एवढी अवघड गोष्ट आहे प्लॅस्टिकच्या बाबतीमध्ये, ते आपण यूज करतो. ते यूज करत असताना त्याच्या माध्यमातून सुद्धा स्त्री जातीला फार मोठा कॅन्सरचा संभाव्य धोका आहे. जास्तीत जास्त 2 तास किंवा 2.5 तास, त्याच्या व्यतिरिक्त त्याचा वापर सुद्धा नसावा. एक पॅड 2 तास किंवा ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला एवढ्या त्रासदायक ठरतात, जेव्हा या गोष्टी आपण उघड्यावर टाकतो, कचऱ्यात टाकतो, रिकामी फिरणारी जी जनावरं आहेत, जी गाया आहेत, प्राणी आहेत, त्यांच्यावर कशा पद्धतीने अत्याचार आपण करतोय आणि या निसर्गावर सुद्धा अत्याचार आपण करतोय. खरं सांगू ना, कोरोना हे फक्त एक कारण होतं, हे फक्त निमित्त होतं. भगवान परमात्म्यानं आपल्याला दाखवण्यासाठी, दिशा देण्यासाठी फक्त एक निमित्त शोधलं होतं. हा कोरोना काय, याच्यातून जर तुम्ही सुधारला तर काहीतरी संबोध घ्या, तुम्ही जर सुधारला तर काहीतरी संबोध घ्या. याच्यानंतर जर तुम्ही प्रदूषण टाळलं नाही तर याच्यानंतर येणारी महामारी इतकी भयानक असणार आहे की त्या ठिकाणी आपल्याला श्वास घेण्यासाठी सुद्धा श्वास घेता येणार नाही आणि कुठलाही ऑक्सिजन मिळणार नाही. श्वासच घेता येणार नाही, तो माणूस डॉक्टर पर्यंत जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी अँब्युलन्स आपल्या दारापर्यंत येऊ शकत नाही. एवढं मोठं त्या ठिकाणी धोका आहे. त्याच्यामुळे काहीतरी त्यातनं शिकलं पाहिजे. प्रदूषण जे वाढत चाललंय ना, त्याला कारण फक्त आपण आहेत. आता गाड्यांचं प्रदूषण होतंय, इलेक्ट्रिक गाड्या आल्या, इलेक्ट्रिक गाड्यांचा धूर जरा कमी निघतोय, तेव्हा थोडस आता इथून पुढचं तर वाढत चाललंय. पण हे प्रदूषण जर टाळायचं असेल तर हे आपल्या हातात आहे. जेव्हा आपण प्लॅस्टिक असेल, सहज बाह्य माणूस काय करतं माहिती का, घरात काढलेला कचरा प्लॅस्टिक मध्ये भरतं, रस्त्यावर टाकतं. जनावरं आली ना की ते खाण्यासाठी त्या पिशवीत तोंड घालण्याचा प्रयत्न करतात आणि ते कचरा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. कचरा खाली पडून जनावरच्या तोंडात पिशवी जाते. एखादं जनावर जर आजारी पडलं, त्याचं जर ऑपरेशन करायची वेळ आली ना, त्या जनावराच्या पोटामध्ये 1-2 किलो नुसत्या पिशव्याच निघतात. एवढा अत्याचार आपण या प्राण्यांवरती करतोय. काय या प्राण्यांचं आपल्याशी काही घेणं देणं आहे का, काही वैर आहे का? पण आपल्या हातून एवढं मोठं प्रदूषण त्या ठिकाणी घडते आणि सगळं प्रदूषण जर थांबवायचं असेल तर ते आपल्या हातात आहे. एकच प्रदूषण थांबवायचं आणि निरोगी जीवन जगायचं, याच्याशिवाय दुसरा पर्याय मार्ग नाही. आणि निरोगी जीवन जर जगायचं असेल तर सगळ्यात आवश्यक गोष्ट फक्त आमची एकच आहे, कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा. एकादशीचं व्रत आचरणात आणायचं फार सोपं आहे हो. उपवास नावाची गोष्टच फार सोपी, पण आता आम्हाला कळतच नाही. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे करणे. भगवंताच्या जवळ वास करणे याचं नाव उपास आहे. आमचा उपास, त्या दिवशी मी ना पुस्तक घ्यायला गेले होते मावशी, फक्त उपवासाच्या पदार्थांची यादी असं पुस्तकाचं नाव होतं, फक्त उपवासाच्या पदार्थांची यादी. आणि मग त्याच्यामध्ये त्या सगळ्या थेरपी दिल्या होत्या, कसं काय करायचं, कोणता पदार्थ कसा करायचा, कोणता पदार्थ कसा करायचा आणि काय काय खाता तुम्ही उपवासाला. आमचे गुरुवारी कोंडाजी बाबा डेअरी नेहमी सांगायचे, बाबा एकादशी करा, कशी करा, बकरी सारखे चरा, पण एकादशी इतकं पोट तिडकीनं सांगायचे, काय खायचंय ते खा बाबा, पण एकादशी करा. एकादशी सारखं महान व्रत आचरणात जर आणलं, एकादशी सारखं महान व्रत जर आचरणात आणलं, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ धारण केली, जगाचा भगवान पांडुरंग परमात्मा गेली 28 युग झालं कमरेवर हात देऊन त्या ठिकाणी विठेवर तुमच्या आमच्या हितासाठी उभा आहे ना, तुमचा आमचा सांभाळ करतोय ना, त्याला स्वतःचा बाप म्हणून घ्या. स्वतःला देवाचा बाप समजू नका, कारण आमची अवस्था अशी, आम्हाला आला ताप का आमचा देव रामचा गेला ताप का आम्ही देवाचे.
ह्या असं काही जीवन जगण्यात अर्थ नाहीये. याच्यासाठी सांगितलं बाबा एकच करा, त्या भगवान परमात्म्याचा दास स्वतःला म्हणून घ्या. गळ्यामध्ये पवित्र असणारी तुळशीची माळ धारण करा. एकादशी सारखं महान व्रत आचरणात आणा आणि सगळ्यात महत्वाचं मुखानं भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करा. उठता बसता हसता खेळता नाथ बाबा सांगतात सर्व कार्य करता हरी बोला अशी अवस्था आपली व्हावी. आणि जर अशी अवस्था आपली होत नसेल तर मग अन्यथा तुमचे एरवित धन ते मज मृत्यू के समान. ज्ञानेश्वर झालेली सेवा तुमच्या आमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून आज या ठिकाणी समस्त संत श्री विश्वमौली ज्ञानोबा ट्रस्ट सर्वच ट्रस्टच्या विद्यमानानं सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्यानं संपन्न होत असलेला 8 दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्तानं आजची ही 4थ्या दिवसांची कीर्तनरूपी सेवा गुरुवर्य पाबळे महाराज वारकरी शिक्षण संस्था आमच्या वाट्याला आली. अगदी सुरुवातीला सांगून देते की ज्यांच्या विद्यमानानं इथपर्यंत येण्याचं भाग्य माझ्यापर्यंत प्राप्त झालं हे आमचे आचार्य. तुम्ही स्वयंपाक सोडून इकडे आला. तुम्ही आज 4 दिवस झालेत असं नाही वाटत मला. म्हणजे एक कितीतरी वर्षांचा काळ गेला असेल की तुम्ही त्यांच्या हातचं अन्न खाताय. इतकं रुचकर अन्न, इतकी त्यांच्या हाताला टेस्ट आणि तेलाचा वापर अजिबात नाही. इतकं सुंदर ते जेवण करतात. तुम्ही म्हणसान तुला कसं माहिती, तू कधी त्याच्या हातचं खायला गेली. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचा सप्ताह असतो. म्हणजे आमचा तुमचा सप्ताह झाला का ते पुन्हा गावाला यायचे. आमचं सप्ताह 8 दिवस करायचे आणि आमचा सप्ताह केला का ते पुन्हा कामोठ्याला सप्त्याला यायचे. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचा 8 दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह असतो. नाही म्हणलं तरी 3-4 हजार समाजाची पंगत त्या ठिकाणी असते आणि एवढ्या सगळ्या समाजाचं जेवण करण्याचं काम हे आमचे आचार्य दादा करतात. त्यांचं नाव काय? रवींद्र ना, रवींद्र दादा ढगे. अगदी मनापासून मी त्यांना धन्यवाद देते की त्यांच्या माध्यमातून तुमचं साधू संतांचं मायबापाचं बंधू आणि भगिनी सर्वांचं दर्शन झालं. अयो असं काही हरकत नाही. हे वाक्य तुमच्यापर्यंत येता कामा नाही कारण तुमचे रवित असं काही व्हायला नको परत. त्याच्यामुळे हे वाक्य तुमच्यापर्यंत मी येऊ देत नाही. पण त्यांच्या प्रेमाखातर इथपर्यंत येण्याचा योग आलाय. आणि खरं सांगू का सगळी ट्रस्ट मंडळी ट्रस्टीच्या कानावर त्यांनी घातलं पाहिजे. कुणीतरी अनुमोदन देणारा असावा आणि कुणीतरी त्या ठिकाणी आपण म्हणतो ना एखाद्या माणसानं काय ठेवावं, एखादा संकल्प ठेवावा किंवा सांगावं. सांगण्याचं काम त्यांनी केले आणि सगळे ह्या मंडळींनी ऐकण्याचं काम केले. सगळ्याच मंडळींच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याची संधी माझ्या वाट्याला आली. कधीच मी एकटी जात नाही बाबा कीर्तनाला, कधीच नाही. माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन मी आज एकटी कीर्तनाला आले. नाही तर माझा एवढा मोठा संच कीर्तनाला असतोय. 40 टाळकरी असतात. आमचीच पोरं 4 सपाक वाजवतात आणि आमची 4 पोरं गायन करतात. इतकं सुंदर वातावरण असतं काय सांगू तुम्हाला. पण आज सगळे तुमचे कार्यक्रम सगळ्या महिला मंडळांचा आहे. याच्यासाठी आज मी एकटी आले की कुठं खंड पडायला नको. फक्त हे पोरगच मागं लागून आले. ते म्हणलं आत्या मला यायचंय कसं असतंय मला बघायचंय. म्हणलं चल लोकांना मागून व्यासपीठ मिळत नाही, तुझ्या नशिबानं भेटलंय तर काही हरकत नाही. समाजात आल्याच्या नंतर नजर उघडी होत असते. त्याच्यामुळे ते पाठीमागं लागून आले म्हणून आणले नाही. त्याला काही तुम्हाला असं नको वाटायला मुद्दा मांडले का काय. पण असं काही हरकत नाही. जाता जाता फक्त तुमची मी 2 मिनिटं घेते. तुमच्या परिसरामध्ये तुमच्या पाहण्यामध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कुणाची मुलं असतील कुणाच्या मुली असतील ज्या खरोखर पैशा अभावी शिक्षणापासून वंचित आहेत अशी गोर गरीब घरातली मुलं आमच्या वारकरी शिक्षण संस्थेत आणून टाका. गेली 25 वर्षांपासून आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचा एक नियम आहे. आम्हाला जे कीर्तनाचं आणि प्रवचनाचं जे मानधन मिळतं या प्रवचनाच्या आणि कीर्तनाच्या मानधनावर आम्ही दरवर्षी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 50 मुलांना विनामूल्य शिक्षण देतो. राहणं खाणं सगळ्या सुख सुविधा ह्या आमच्या कीर्तनाच्या पैशावर चालतात. तुम्ही म्हणसान मग तुमचं पाकिट कितीचं असतंय. खरोखर ट्रस्टीला विचारा, 1ही रुपयाचं मानधन ठरून इथपर्यंत आले नाही. कीर्तनाला गेले की समाजाला एक विनंती करत असते की बाबा आमच्या मुलांसाठी आमच्या विना आश्रित पैशाअभावी शिक्षण थांबवणाऱ्या मुलांसाठी किंवा आमच्या संस्थेला तुमचा हातभार लागावा.
याच्यासाठी आमच्या मुलांना 100-200 रुपयाची मदत अगदी प्रेमाने त्या ठिकाणी करत जा. हे सगळ्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून आवाहन करत असते, अगदी प्रेमाचं मागणं त्या ठिकाणी करत असते. आणि जेव्हा हा समाज प्रेमाने हे सगळं आमच्यापर्यंत देत असतो ना, थेंबे थेंबे साचे तळे या उक्तीप्रमाणे जरी आज पोरं नसली आली तरी माझी सगळ्यांना विनंती आहे, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या त्या ठिकाणी मुलांच्या उदरनिर्वाहासाठी संस्थेला थोडासा हातभार असावा किंवा संस्थेला तुमची काही मदत व्हावी यासाठी प्रत्येकाच्या मनाला वाटेल ती अगदी प्रेमानं सांगते. तुमच्याकडे भीक म्हणून मागत नाहीये, अगदी प्रेमानं तुमच्याकडे प्रेमाचं मागणं म्हणून सांगते की आमच्या संस्थेला वारकरी शिक्षण संस्थेला त्या ठिकाणी मदत प्रत्येकानं करा. ज्याला ज्या पद्धतीनं वाटेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करा. माझी काही तुम्हाला भीक मागत नाही किंवा आग्रह नाहीये, फक्त एक प्रेमाचं मागणं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या पाहण्यामध्ये असतील, तुमच्या नातेवाईकांमध्ये असतील, तुमच्या परिवारामध्ये असतील, जे काही असतील ते असतील, पण अशी जर शिक्षणापासून पैसा मी संपवणार आहे तुमच्या दोघींचे माझ्या डोक्यात इथे हरकत नाहीये. माझं लक्ष तुमच्याकडे आहे कारण मी रोज हेच करते. काय सांगते मी ऐका. अगदी तुमच्या पाहण्यात असतील किंवा जवळ असतील, कुठं रस्त्यावर भरकटणारी असतील तरी चालतील, पण अगदी पैशापासून वंचित असतील, पैशाअभावी ज्यांना शिक्षण घेता येत नसेल अशा मुलांना आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जरूर पाठवा. तुमची मुलं कीर्तनकार होतील, गायक वादक होतील, सोबतच शालेय शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण होईल याच्यासाठी माझी विनंती आहे. वारकरी शिक्षण संस्थेत फक्त विचारत असताना मुली हा 5वीच्या आतल्या आणि मुलं सुद्धा 5वीच्या आतली असावीत, जेणेकरून आमच्याकडे 10वी पर्यंत राहतील आणि त्यांचा पाया पूर्णपणे पक्का होईल. समाजाचं ज्ञान येईपर्यंत ते आमच्याकडे राहतील आणि त्यांचा पाया पक्का झाल्याच्या नंतर जसं पाखराचे पंख बळकट झाल्यावरच त्याला उडता येतं, तशी यांचे पंख बळकट होईपर्यंत आमच्याकडे राहतात. फक्त शिक्षणापासून वंचित असणारी असावी. जास्त पैशावाल्याच्या आईबापाची मुलं आम्हाला नको. भगवंत जे देतो त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यासाठी तुम्हाला सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेसाठी सर्वांनी त्या ठिकाणी दान धर्म म्हणून किंवा मदत म्हणून त्या ठिकाणी करायची आहे. जे ज्ञानदान तुमच्यापर्यंत पोहोचवलं ते ज्ञानदान माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं ते माझे वडील गुरुवर्य हरिभक्त परायण विठ्ठल महाराज पाबळे यांची मी शतश्रारुणी आहे. अगदी स्टेजच्या मागच्या बाजूपासून पार शेवटच्या टोकापर्यंत रात्री मी व्हिडिओ कॉल केला होता दादांना, म्हणलं मला जरा दाखवा बरं किती लोक असतात कीर्तनाला. लोकच कीर्तनाला नव्हते हो. मी इतकी घाबरले, म्हणलं आता कसं कीर्तन करायचं. आणि आज इतका मंडप फुल भरलाय की पाठीमाग माणसं उभे, एवढी बसायला जागा नाहीये. इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळी मंडळी जमून आलात, मी अगदी मनापासून धन्यवाद देते. सर्वांनी अगदी शांततेत कीर्तन ऐकलं, डबल धन्यवाद देते. गायक वादक टाळकरी सगळेच माझ्या माता भगिनी असतील, पाठीमागे बसलेले आमचे कीर्तनकार मंडळी आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आमच्यासारख्या पुरी सुरीची कीर्तन बसून कीर्तनकारांनी ऐकावी हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे म्हणून त्यांना धन्यवाद देते. तुम्ही सगळ्या माता माऊल्यांनी सुंदर अशी साथ दिली, मनापासून धन्यवाद देते. आणि सगळ्यात महत्वाचं ताई म्हणते 2 तास झाले मी उभी, ताई तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते. हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं आपले स्पीकरवाले दादा, तुमची साऊंड सिस्टीम खरंच खूप सुंदर आहे, मनापासून मी तुम्हालाही धन्यवाद देते. आज झालेलं कीर्तन जगभरामध्ये प्रसिद्ध करतील. फक्त शेवटचा भाग मी काय करते तेवढं माझं कार्य समर्पित करा म्हणजे झालं. बाकी कीर्तन नाही केलं तरी झालं. लोकांना कळू द्या की दरवर्षी कीर्तनाच्या पैशावर काहीतरी आमचं चालतंय. गेली 25 वर्षांची ही परंपरा आहे, हे लोकांपर्यंत जाऊ द्या. अगदी तुम्ही आज ऐकलेलं कीर्तन पुन्हा पुन्हा जोपर्यंत आहात तोपर्यंत ऐकावं वाटलं तर पुन्हा कधी युट्यूबला सर्च करून तुम्ही ऐकू शकता. काका काय नाव आहे तुमचं? चला कीर्तनाला, चला कीर्तनाला, चॅनलचं नाव चला कीर्तनाला. आता घरात बसल्यावर कसं तरी पण चला, काही हरकत नाही. सुंदर त्यांच्या चॅनलचं नाव आहे चला कीर्तनाला. म्हणजे तुम्ही तिथं गेलात की लगेच फक्त काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय चला कीर्तनाला, की लगेच कीर्तन मोबाईल मध्ये ऑटोमॅटिक दिसणार आहेत. दादांनाही मनापासून मी धन्यवाद देते. झालेली सेवा तुमच्या आमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरी यांच्या चरणी याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.
सिद्धेश्वर महाराज जगत जगत महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की